सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जयंती साजरी करणाऱ्या विविध मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनामध्ये राऊंड टेबल बैठक आयोजित करण्यात आली होती। महामंडळाच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेबांशी आज आमचे मध्यवर्ती विश्वस्त कमिटी उत्सव कमिटीच्या वतीनं जी होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जो भव्य मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीमध्ये जो अडचणी आहेत त्या संदर्भात आज आमचे विश्वस्त कमिटीचे सर्व सदस्यांनी अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी आज आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा करून जो काही समस्या आहेत म्हणजे पाण्याची समस्या, गॅलरीची समस्या आणि एम्प्लॉयमेंट चौकामध्ये जो लावलेला बॅरिकेड आहे तो काढण्यासंदर्भात या अशा अनेक विविध प्रश्नावरती आज आमच्याशी सरांशी आमची चर्चा झालेली आहे। त्याबद्दल आज आम्हाला थोडं निवेदन देऊन त्यांच्याशी आम्ही ही पूर्णपणे मागणी मान्य ही केलेली आहे। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रवी पवार, विद्युत विभागाचे अधिकारी परदेशी यांच्यासह गटनेते आनंद चंदनशिवे, विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, नाना प्रक्षाळे, उत्सव अध्यक्ष विकी शेंडगे, रविकांत कोळेकर, शांतिकुमार नागटिळक, आशुतोष नाटकर, विनोद वाघमारे, अविनाश भडकुंबे, दत्ता शिंदे, लखन भंडारे, उमेश रणदिवे, विनोद वाघमारे आदी उपस्थित होते। उत्सव कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता ठेवणे, पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे, स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करणे ही कामे तातडीने हाती घेण्याबाबत तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त भव्य सांगता मिरवणुकीच्या मार्गातील रस्त्यावरील खड्डे, दिवाबत्ती, महिलांसाठी व लहान मुलांसाठी जागोजागी बसण्याची सोय, पाणपोई, तातडीची ओपीडी सेवा, त्या दिवशी होणारा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। सोलापूरच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत जी सोलापूर शहरामध्ये 13 तारखेपासून आणि 20 एप्रिलला जो भव्य मिरवणूक निघणार आहे या कालामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करणे असू द्या किंवा स्वच्छता असू द्या किंवा दिवाबत्ती किंवा खड्डे पडलेले रस्त्यावर ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं एक सकल अशी चर्चा सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि यांच्यासोबत आणि आमचे ट्रस्टीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, सदस्य, उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व कमिटीचे सदस्य यांच्यासोबत या ठिकाणी मीटिंग झाल्यानंतर आम्हाला येणारा जो या ठिकाणी 20 तारखेला जो प्रचंड लाखोच्या संख्येने म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त जो भीमसागर या ठिकाणी सोलापूरच्या या विविध रस्त्यावर या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यासाठी जो येणार आहे त्या अनुषंगानं पाणी पुरवठा या ठिकाणी तो व्यवस्थित या ठिकाणी त्या दिवशी असला पाहिजे। ज्या ठिकाणी बहुसंख्य दलित वस्त्या आहेत त्या ठिकाणी आंबेडकर उत्सव मोठ्या प्रमाणात निघतो त्या भागातल्या दलित वस्तीच्या भागातला पाणी पुरवठा सुरळीत असला पाहिजे आणि त्याचबरोबर 20 तारखेच्या मिरवणुकीच्या मार्गावर महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा म्हणजे जागोजागी पाणपोईची सोय, बसण्याची सोय, त्याचबरोबर उन्हाचं टेम्परेचर भरपूर असल्यामुळे त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जी ओपीडी दवाखाने आहेत ओपीडी त्या ठिकाणी विविध ठिकाणी काढणे, त्याचबरोबर रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत मिरवणूक चालणार आहे तर आजूबाजूनं जी हातवाड भागातनं जी भीमसैनिक या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभाग होतात त्यांना जाण्यासाठी सिटी बसची सोय करणे अशा विविध विषयावर या ठिकाणी सन्माननीय आयुक्त साहेबांनी जी बीडी घरकुलमध्ये मिरवणूक निघतात त्या बीडी घरकुलच्या भागातल्या लोकांच्या सुद्धा सोयी या विविध या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आणि बाबासाहेबांचं सोलापूरचं नातं असं एक दत्ता गायकवाड यांनी लिहिलेलं पुस्तक त्यांना सोलापूरचा बाबासाहेबांचा इतिहास माहिती असावा म्हणून आम्ही त्यांना भेट दिलेला आहे जेणेकरून सोलापूर शहर ही बाबासाहेबांच्या हयातीमध्ये असताना या ठिकाणी बाबासाहेबांना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून 2 वेळा मानपत्र दिलेलं आहे। त्याचबरोबर ही जी मिरवणूक आहे बाबासाहेब असल्यापासून या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी होती त्यामुळेच जी आजची मीटिंग आहे सन्माननीय आयुक्त साहेबांनी एक अतिशय सकारात्मक या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पाण्याचा विषय गंभीर या ठिकाणी घेतलेला आहे की पाणी पुरवठामुळे या ठिकाणी मिरवणुकीवर कुठला परिणाम होऊ नये त्याची दक्षता तुम्ही घ्यावी तर आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पाणी पुरवठा या ठिकाणी सुरळीत होईल, तुम्ही त्याची काही काळजी करू नका। आम्ही सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे मीटिंग घेतल्याबद्दल मी सर्व सोलापूर शहरातल्या भीमसैनिकांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो।